नमस्कार. मी आज तुम्हाला दाखवणार आहे साडीला पिको आणि फॉल कसा करायचा. एकदम घरच्या घरी तुम्ही साडीला पिको आणि फॉल करू शकता. 10 मिनिटांमध्ये आपल्याला पिको कसा करायचा हे पूर्ण मी तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, तुम्हाला समजून जाईल. आणि आपण 10 मिनिटांमध्ये एक साडी करू शकतोय, तर 1 तासामध्ये आपण 6 साड्या पिको फॉल करू शकतो आहे. तर साडींची जशी प्राइस असेल तशी तुम्ही इथे पैसे कमवू शकता. इकडे 60 रुपये साडी आहे. तुमच्याकडे किती आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर 6 साड्या जर केल्या तर आपण 350 म्हणजे 360 रुपये कमवू शकतो 1 तासाच्या आत. तर तुम्ही अशी साडी पिको करायची शिका, म्हणजे तुम्हाला ही ट्रिक लवकर माहिती होईल आणि झटपट तुमच्या साड्या पिको फॉल होतील. तर मी ते फॉल स्वच्छ धुवून घेतलेला होता. धुवायचाच आहे आपल्याला फॉल आणि त्याला इस्त्री करून घ्यायची आहे, कारण की आपला फॉल एकदम असा चुळमटत नाही आणि जी भरीव जागा असते ती पूर्ण पाण्यामध्ये ओली झाल्यामुळे कापड पूर्ण भरीव होऊन जातं आणि आपला फॉल गोळा होत नाही. तर तुम्ही बघू शकता साडीच्या जो आपण पिको करणार आहे तिथून एक आपल्याला सोडून द्यायचा आहे आणि नंतर असा पिको आपल्याला करून घ्यायचा आहे. तर पिको करताना माझी ही डबल शटरची मशीन आहे, त्यामुळे मी एकाच मशीनवर हा पिको करणार आहे, म्हणजे मला फक्त दाब पिन बदलायची आहे. तर इथे मी दाब पिन बदलून असा मस्त बारीक आपण 3 आणि 4च्या आतमध्ये आपल्याला पिकोचा काटा ठेवून मस्त अशी 3.5 वर पिको करून घ्यायचा आहे. आणि जे धागे दोरे निघताना ते लगेच आपल्याला कट करून घ्यायचे आहे. तर तुम्ही बघू शकता किती छान आपला पिको होत आहे. तर डबल शटरची मशीन असल्यामुळे मला दुसऱ्या मशीनवर बसायची गरज पडत नाही. एकाच मशीनवर माझे दोन्ही पण कामं होत्या. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीत मी सगळा फॉल खाली पिको करून घेतलेला आहे. आणि दुसरी जी माहिती तुम्हाला सांगायची ती म्हणजे कशी, की आपण जी हात शिलाई करतो ना तिथे मी टिप मारून घेणार आहे. टिप का मारून घेणार आहे हेही तुम्हाला सांगते, कारण की तुम्हाला जर तुमच्याकडे कस्टमर जास्त असेल तर तुम्ही ही ट्रिक नक्की वापरा आणि लाखोने पैसे कमवा. तर तुम्हाला सांगते, जी आपण फॉल आपल्याला एकदम असा स्प्रेड करायचा आहे, म्हणजे एकदम असा हात फिरवतच राहायचा आहे आपल्या साडीवर आणि फॉलवर. आणि आपल्याला 5ची टिप टाकून घ्यायची आहे. या पद्धतीचे तुम्ही बघू शकता किती लांबवर मी अशी टिप टाकलेली आहे आणि आपल्याला इथे हात शिलाई करायची आहे. तर मी इथे टिप का टाकली आहे, आपल्याला ही टिप फक्त तात्पुरतीच ठेवायची आहे, कारण की आपल्याकडे कस्टमर जास्त आहे किंवा मग कामाची घाई आहे आणि आपल्याला पिको फॉलचं हे कस्टमर पाठीमागेही जाऊन द्यायचं नाही आहे. तर इथे ही ट्रिक तुम्ही नक्की वापरा. 5ची टिप आपल्याला वरच्या साईडनं टाकून घ्यायची आणि खालच्या साईडनं पिको करून घ्यायचा. याने काय होतं, आपली साडीला फॉल एकदम परफेक्टली बसवला जातो आणि आपली साडी कुठेही गोळा होत नाही आणि दिसायला पण तो फॉल एकदम छान दिसतो. तर तुम्ही ही ट्रिक नक्की वापरा. तर मी तिथे नंतरनं हात शिलाई करून पिको करून घेणार आहे. तर पिको आपल्याला एकदम बारीक साईजचा करायचा आहे, खूप मोठाही करायचा नाही. जो आपण फॉलला पिको करतो ना तो थोडासा मोठा राहतो, 4 किंवा 4.5. 5 वर आपल्याला घ्यायचा नाहीये, कारण की 5 वर खूप मोठा होईल. आणि जो पिको करतो ना आपण तो आपल्याला 2.5 किंवा 2.25 2.5 वर सुद्धा खूप बारीक पिको होतो. खूप बारीक पण पिको करायचा नाहीये, कारण काय होतं, बारीक जर आपण पिको केला, ह्या अशा नेटच्या साड्या असताना तो धागा म्हणजे जो साडीचा धागा असतो ना तो धागा सुटला जातो, म्हणजे दोरा एकदम असा पॅक बसतो, खेचून बसतो. त्यामुळे आपल्याला 3.5 किंवा 3 ह्या अंतरावरच आपल्याला पिको करायचा आहे आणि फॉलचा पिको आपल्याला 4 किंवा 4.5 मध्ये करायचा आहे. फॉलला वरून जेव्हा टिप घालायची होती तेव्हा मी दुसरी पिन म्हणजे दाब पिन बदलली होती. तर आता इथे माझ्या लक्षात राहिलं नव्हतं पिको करायचा म्हणून, तर मी इथे पुन्हा पिकोची
पिन बसून घेतलेली होती. तर माझं एकाच मशीनवर डबल सेटिंग आहे, त्यामुळे मला जास्त प्रॉब्लेम येत नाही. पण शक्यतो मशीन जर बिघडली तर खूप मोठा प्रॉब्लेम होतो, कारण की मशीन शिलाई आणि फॉल पिको हे एकाच मशीनवर करायला नको आहे, कारण की खूप सेटिंग करावं लागते. तर तुम्हाला जर मशीन घ्यायची असेल तर वेगवेगळी पण घेऊ शकता. जर हात साफ असेल तर तुम्ही एक मशीनवर सुद्धा ॲडजस्ट करू शकता. तर तुम्ही बघू शकता मी किती छान असा पिको करून घेत आहे. एकदम असा बारीक, म्हणजे खूप बारीक पण नाही आणि खूप मोठा पण नाही, एकदम मापात पिको आपल्याला करायचा आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही पण पिको घरच्या घरी करू शकता. फक्त आपल्याला मशीनची गरज आहे. आणि जर मशीन पण नसेल तर तुम्हाला हातावर सुद्धा पिको करता येऊ शकतो. जर कुणाला हातावर पिको करता येत नसेल त्यांनी नक्की मला कमेंट करा. मी हातावर पिको कसा करायचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी पटकन घेऊन येईन. फक्त मला कमेंट जास्त आल्या पाहिजे. तर इथे गेलेली होती लाईट, त्यामुळे मी इथे व्हिडिओ थोडा स्किप करून डायरेक्ट हातशिलाईसाठी पार्ट घेतला आहे. आणि इथे मस्तपैकी आपण आता हातशिलाई करून घेणार आहे. तर हातशिलाई ही खूप इझी आहे, तशी पण इझीच आहे. आणि अशी पण तुम्ही जर टीप घालून घेतली ना तर मग तर पार विचारूच नका. तुम्ही दिवसातून कमीत कमी 10 साड्या तरी फॉल पिको करू शकता. दिवसातून 10-15 तर करू शकता. म्हणजे तुम्ही डेली रोज 1000 तरी रोज पाडू शकता नुसत्या साड्या पिको फॉल करून. तर ही ट्रिक तुम्ही नक्की फॉलो करा. मी कशी टिप घालून घेतलेली आहे, आणि जी टिप घातलेली आहे तिच्या एकदम वरच्या साईडनं आपल्याला टिप एकदम खेटून घालायची नाही आहे. म्हणजे जो काठ असतो ना फॉलचा, त्यात थोडीशी 1 इंचाच्या कमी अशी आतमध्ये टिप घालून घ्यायची आहे. आणि त्याच्यावरून आपली शिलाई बसली पाहिजे अशी हातशिलाई करून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता या पद्धतीची मी अशी डबल दोरा घेऊन अशी मस्त हातशिलाई करून घेतलेली आहे. तर जिथे वर्क असतो तिथे पण आपल्याला हातशिलाई करून घ्यायची आहे. पण तुमची साडी जर टिकली वर्कची असेल, टिकली वर्क म्हणजे कसं, जे खडे असतात डायमंडचे, त्यावर तुम्हाला ही स्ट्रिक वापरता येणार नाही, कारण की आपल्या सुईमध्ये तो डायमंड आला की आपली सुई तुटण्याची शक्यता असते. जो आपला फक्त वर्क साडी असेल ती वर्कची साडी आपल्याला पाहिजे आहे. ही स्ट्रिक त्यावरच चालेल, दुसऱ्या डायमंडच्या याच्यावर चालणार नाही. तर अशा पद्धतीची आपली हातशिलाई सगळी झालेली होती. आणि तुम्ही बघू शकता मी जी शिलाई केलेली होती ना ती थोडीशी उसून, म्हणजे जी आपण 5ची टिप टाकलेली होती ती आपल्याला उसून टाकायची आहे, म्हणजे काढून टाकायची आहे ती शिलाई. आणि शिलाई कशी काढायची आहे तुम्ही व्हिडिओमध्ये नक्की बघा. एक साईड उजवी साईड, दुसरी साईड डावी साईड, उजवी डावी उजवी डावी अशी आपल्याला धागे खेचवत राहायचे आहे. म्हणजे ती शिलाई पटकन अशी उचली जाते आणि व्यवस्थित उचली जाते. नाही तर तुम्ही काय करशाल, शिलाई राहायची बाजूला आणि हात शिलाई केलेली तोच धागा उचलून घ्यायचा, असं नको व्हायला. त्यामुळे इथं ही स्ट्रिक व्यवस्थित बघा आणि लक्षात घ्या. आणि अशा ही पद्धतीने तुम्ही घरच्या घरी साडी पिको फॉल करू शकता. तर मी डबल का सांगते, कारण की ही ट्रिक खूप छान आहे. मी खूप अनुभवलं आहे, कारण की कामाचा लोड असतो ना तर आपलं कस्टमर पाठीमागे जात नाही, पैसे पण येऊन जातात आणि आपण भरपूर अशा साड्या पिको फॉल करू शकतो आणि घरच्या घरी 1000 ते 1500 रोज पाडू शकतो. तर ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.